नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VM या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय आणि नवीन विश्लेषण आपण करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण एक छोटा व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर विश्लेषणाला सुरुवात करूया. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. या व्हिडिओमध्ये सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये काय चालू आहे. तिकडचे सध्या ट्रेंडिंगला व्हिडिओ आहेत, पण खूप असं वाईट कृत्य घडलंय हे सर्वांना ठाऊक असेल. कारण 2 ते 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने 4 चाकी गाडीवरून स्कूटीवर असणाऱ्या एक मुलगा होता आणि मुलगी होती, त्यांचं ॲक्सिडेंट झालं आणि त्याच्यामध्ये दोघंही दगावले. हे सर्वांना माहीत असेल. पण ह्या अल्पवयीन मुलाचे वडील कोण आहेत? तर एक प्रसिद्ध असे बिल्डर आहेत, श्रीमंत व्यक्ती आहेत. पण ह्या श्रीमंतांना त्यांच्या श्रीमंतीचा एवढा माज आलेला असतो की ते आपल्या मुलाला सरसकट कुठेही सोडून देतात, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाहीत आणि त्याचाच हा दुष्परिणाम ठरतो. तर त्या मुलाचं नाव आहे वेदांत अग्रवाल आणि जे बिल्डर आहेत त्यांचं नाव आहे विशाल अग्रवाल. आपल्याला काल डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी समजली की विशाल अग्रवाल आहेत, यांचे संबंध छोटा राजन गँग यांच्याशी देखील आहेत. आणि मध्यंतरी तुम्ही सर्वांना माहीत असेल की पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते, त्यांनी राजकारण करावं पण किती करावं, तर त्यांनी सरळ सरळ आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर आरोप केला की त्यांचंच पाठबळ असणार आहे ह्या बिल्डरला, असं त्यांनी सांगितलं. पण एक फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाला आणि त्या व्हायरल फोटोमध्ये विशाल अग्रवाल सोबत होते माननीय श्री शरदचंद्रजी पवार. आरोप कोणी केला? महाविकास आघाडीच्या उमेदवाराने. आणि फोटोमध्ये भेटलं कोण? तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण आरोप करत असतो आणि एवढ्या गोष्टीसाठी परत जर राजकारण करायचं असेल तर काय म्हणावं? पुणे सर्वांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर पुण्यामध्ये नांगर चालवला होता, सोन्याचा नांगर. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म देखील पुण्यामध्येच झाला होता, जुन्नरला, शिवनेरीवर. हे सर्वांना माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जिथे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी काय चाललंय? तिकडे पब्स, मोठमोठे पब्स आहेत, IT हब्स आहेत आणि त्याच्यामुळेच आजकाल पुण्याचं नाव खराब होत चाललंय. सर्वांना माहिती आहे की बुधवार पेठ देखील आहे तिकडे काय चालतं वेगळं सांगायची गरज नाही कुणाला. पण आता ही जी पब संस्कृती आहे, जी नाईट लाईफ बोलली जाते, जे युवराजांच्या खूप जवळच आहे नाईट लाईफ, ही सर्वांना माहिती आहे की ही किती घातक ठरते. पुणे असू दे, मुंबई असू दे, इकडे बाहेरून येणारे जे लोक आहेत, मुलं आहेत, शिकायला येतात किंवा कामधंद्यासाठी, नोकरीसाठी येतात, ते ऐशोआराम मौज मजा करण्यासाठी पबमध्ये जातात. पबमध्ये गेल्यावर मद्यपान करतात. मद्यपान असू दे किंवा ड्रग्ज असू दे, पण ह्याच्यावर कुणाचंही लक्ष नाहीये आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी वारंवार घडत आहेत. ही गोष्ट घडल्यानंतर फक्त सरकार जागं होणार, थोडे दिवस चौकशी चालणार आणि त्याच्यानंतर पुन्हा जैसे थे. सर्वांना माहिती आहे की ह्याचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये असं सांगण्यात आलं जजकडून की हा मुलगा 18 वर्षाच्या खाली असल्यामुळे त्याला एकदम फालतू शिक्षा देण्यात आली, ती म्हणजे 300 पानी निबंध लिहिण्याची. तो निबंध कशावर लिहायचा? अपघातावर. आणि त्याच्यानंतर खूप पोस्ट व्हायरल झाल्या. जज कोण आहे अजून कुणालाही माहिती नाहीये, पण प्रत्येक जण म्हणते की जर आमच्याकडून अपघात झाला तर आम्ही सुद्धा निबंध लिहायचा का? तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. जर आपल्याला 4 व्हीलरचं जर लायसन पाहिजे असेल, 4 चाकी गाडीचं, तर त्यासाठी टेस्टिंग द्यावी लागते, परीक्षा द्यावी लागते. पण त्या परीक्षेत जर तुम्ही पास झाला नाहीत
तर तुम्हाला ते लायसन मिळत नाही, हे सर्वांना ठाऊक असेल. पण ह्या वेदांत अग्रवालकडे कसं काय आलं लायसन? लायसन मुळात त्याच्याकडे नसेलही. एवढ्या अपरात्री, एवढ्या रात्री तो ड्रायव्हिंग कसा करत होता? 18 वर्षाच्या खालील मुलाला मद्यपान करायला कोणी दिलं? त्याचा तोल सुटला कसा? त्याच्याकडे गाडी आली कुठून? हे सर्वांना एक पुढ्यात टाकणारं प्रश्न आहे की कसं काय हे करू शकला तो. ड्रिंक अँड ड्राईव्हचा जर सर्वांना माहिती आहे कायदा आहे, त्याच्यामुळे सगळ्या शिक्षा देखील होते. पण हा अल्पवयीन असल्यामुळे ह्याला बाल सुधारगृहात टाकण्यात आलेले. पण लोकांची मागणी आहे की ह्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. पण आपला कायदा हा खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये अजून आत्तापर्यंत अशी तरतूदच नाहीये की जर 18 वर्षाच्या खालील मुलाने जर असा गुन्हा केला असेल तर त्यातला कठोर आपण शिक्षा करू शकत नाही, त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं. पण आमचं असं म्हणणं आहे किंवा लोकांचं असं म्हणणं आहे की जर 18 वर्षाच्या खाली आहे तर हा 4 व्हीलर कसा चालवू शकतो? ती चालवण्याची अक्कल ह्याच्याकडे कशी आली? हे तर खूप मोठा प्रश्न आहे की कशी, अल्पवयीन आपण म्हणतोय पण हा गाडी कसा चालवू शकतो हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा नाही, इतर ठिकाणी देखील अशा गोष्टी घडतात. शाळेतली मुलं 2 व्हीलर हमखास चालवतात आणि मोठमोठ्या हायवेवर चालवतात. पण जर समजा त्या मुलांकडून जर काही घात झाला, अपघात झाला आणि कोण दगावलं, ह्याला जबाबदार कोण असेल? या मुलांकडे लक्ष कोण देणार? तर त्यांच्यावर लक्ष देणं पहिलं पालकांचं काम आहे, नंतर सरकारचं काम आहे. आणि सरकारने त्यांचं काम चोख करणं हे अपेक्षित आहे. पण वारंवार सरकार कुठे कुठे लक्ष देणार? कारण खूप असे प्रश्न राज्यावर आहेत आणि देशावर आहेत. पण ही गोष्ट घडल्यामुळे ह्याचं भांडवल करायचं म्हणून राजकारण नेहमी करत आलेले आहेत आणि इंडिया आघाडीकडून ह्याचं राजकारण करण्यात आलं. राहुल गांधींनी ह्याद्वारे नरेंद्र मोदींवर टीका केली, धंगेकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सर्व जे विरोधक आहेत ते भाजपावर किंवा शिवसेनेवर, जी शिंदे साहेबांचा गट आहे त्याच्यावर ह्या घटनेला पकडून शिक्षा करतायत. पण सर्वांना माहिती आहे का पबमध्ये काय चालतं, मुलं कशी असतात आणि आपल्या आया बहिणी खरंच सुरक्षित आहेत का? मुलींनी देखील विचार करायला हवं. स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण त्या स्वातंत्र्याचा जर गैरफायदा इतर लोक घेत असतील तर ते स्वातंत्र्य आपल्या काय कामाचं? जर एखाद्या मुलींनी मद्यपान केलं आणि उद्या कोणत्या तरी मुलांनी त्या मुलीला जर फसवलं किंवा तिच्यावर जर बलात्कार केला तर ह्याला जबाबदार कोण? कारण मुलगी कुठे जाते, रात्री अपरात्री कुठे जाते, कारण हे माहीत नसतं. कारण हे लोक बाहेरच्या राज्यातून आलेले आहे. आपली मुलगी दुसऱ्या राज्यात काय करते हे सगळ्यांनाच ठाऊक असेल का? मुलगा किंवा मुलगी दोघंही काय करत असतील हे दोघांच्याही पालकांना माहीत नसतं की आपला पाल्य काय करतोय. त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या राज्यात असाल तर तुम्ही देखील त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा, आपली मुलगी काय करते, नक्की शिक्षणच घेते का, नक्की नोकरीच करते का? मौज मजा करावी पण त्याला काहीतरी मर्यादा पाहिजेत. आणि जर मर्यादांचा तोल जर सुटला तर ह्या घटना घडू शकतात ज्या आत्ता घडल्या. पण ही शिक्षा तो श्रीमंत असल्यामुळे पैशाच्या जोरावर नाही मिळाली. पण एखादा सामान्य असता, एखादा रिक्षा चालक असता किंवा अतिसामान्य व्यक्ती असता, ड्रायव्हर असता, तर त्याला जी शिक्षा आहे जन्मठेपेची ती भोगावी लागली असती, त्याला दंड द्यावा लागला असता. म्हणजे असं देखील आपण म्हणू शकतो की न्याय एकाला वेगळा न्याय, दुसऱ्याला वेगळा न्याय असं देखील करतात, असा प्रश्नचिन्ह उत्पन्न होतं लोकांमध्ये.
तर सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि आपल्या आसपास आपल्या आजूबाजूला 18 वर्षाच्या खालील मुलं 2 चाकी 4 चाकी वाहनं जर चालवत असतील, घरच्यांची जरी परवानगी असली पण त्यांच्याकडे जर लायसन नसेल आणि उद्या जर त्यांच्याकडून जर अपघात झाला तर ह्याला देखील पाल्यच जबाबदार असणार आहे। कारण नवीन कायदा आलाय की जर 18 वर्षाच्या खालील मुलांकडून एखादा गुन्हा होतोय तर त्याची शिक्षा त्याच्या पालकांना होते। हे नवीन कायद्यात तरतूद करण्यात आली आहे। पण माझ्या मते जर हा मुलगा गाडी चालवतोय, मद्यपान करतोय आणि त्याच्याच मद्यपानामुळे जर 2 निरपराध लोकांचा जर जीव गेला असेल तर ह्याला तो देखील तितकाच जबाबदार आहे। त्यामुळे पालकांसोबत त्याला देखील शिक्षा होणं अपेक्षित आहे। एवढंच मी सांगतो आणि थांबतो। तर असे नवनवीन विषय, नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं, नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM यूट्यूब चॅनल। त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासारखं तुम्ही देखील सतर्क राहा। धन्यवाद।